नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत अजित पवारांच्या निधनावर भावनिक लेख लिहित त्यांनी आपला दिलदार मित्र गमावल्याचं व्यक्त केलंय. दोन विरोधी पक्षांमधील असूनही दोन्ही नेत्यांची मैत्री चर्चेत होती. फडणवीसांच्या मते शिंदे यांच्या दबावाच्या काळात अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे त्यांची मदत केली होती. त्यांची वक्तशीरपणा, शिस्त आणि रोखठोक वागणूक नेहमी शिकण्यासारखी होती. शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत ते एकत्र होते. फडणवीसांनी त्यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेली रिक्तता कधीही भरू न शकणारी असल्याची खंत व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रोहित पवारांनी ट्विटरवर भावनिक श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्रावर विकासाचा प्रकाश पाडण्याच्या ध्यासाने रोज सूर्योदयापूर्वी उगवणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेलाय, असं त्यांनी म्हटलंय. रोहित पवारांनी सर्वसामान्य माणसांचे ऋण पवार कुटुंब कधीही विसरणार नाही, असं सांगत जनतेच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभर शोककळा पसरली असून 3 दिवस शासकीय दुखवटा जाहीर केला गेलाय. राज्य सरकारने त्यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिलेत. बारामती पोलिसांना अपघातस्थळी कोणालाही जाऊ न देण्याचे निर्देश देण्यात आले असून फॉरेन्सिक टीमने नमुने गोळा केलेत. तपास ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या आधारे चालवला जाणार आहे. आज हुतात्मा दिनाच्या निमित्ताने सरकारने सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये सकाळी 11 ते 11:02 पर्यंत 2 मिनिटे मौन पाळण्यात आलंय. स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हे आदेश देण्यात आले होते. या काळात कार्यालय आणि कामकाज थांबवून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्याचं आवाहन होतं. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पदावर आघाडीवर असल्याची चर्चा रंगली आहे. पक्षांतर्गत काही नेते त्यांना बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवून उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे अशी मागणी करत आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढील नेतृत्वाबाबत जोरदार पडद्यामागील हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की पुढची भूमिका नेमकी ठरवली जाईल. केंद्र आणि राज्यात बळकट सत्ता असल्यामुळे भाजपकडूनही पक्षाचे सूत्र कोणाकडे जावे यावर प्रयत्न होऊ शकतात. पक्ष संघटनेवर एक हाती वर्चस्व असलेल्या अजित पवारांच्या वारसदारांची भूमिका ठरवण्यासाठी राजकीय खेळ वेगाने सुरू असल्याचं दिसत आहे. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर पडल्यात. तसंच आता कार्यकाळ संपणाऱ्या 14,237 ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही किमान 6 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात येणार आहेत. यवतमाळमध्ये 280 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ येत्या वर्षात संपणार आहे. जानेवारी ते डिसेंबर दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने जारी केला आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या दुखवट्यामुळे 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असून मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. महाराष्ट्रात यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी फडणवीस यांच्यावर आली आहे अशी माहिती मिळते. 23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असून 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. याआधी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना अर्थ खात्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळली होती. त्यावेळीही त्यांनी अर्थसंकल्प मांडला होता. महाराष्ट्र शासनाने 2025-26च्या आर्थिक वर्षातील बजेटमध्ये निधी वितरणावर कडक नियंत्रण आणलंय. बांधकाम, वाहन खरेदी, यंत्रसामग्री, जाहिरात आणि इतर प्रशासकीय खर्चांसाठी प्रस्ताव 12 फेब्रुवारीपर्यंत ठोस कारणांसह वित्त विभागाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत. खर्च पूर्ण होत नसल्यामुळे बजेटवर कात्री लागू शकते. तसंच वेतन, निवृत्ती वेतन, व्याज, कर्ज परतफेड यांसारख्या अत्यावश्यक खर्चांसाठीच निधी 95% ते 100% पर्यंत राखण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील महापौर पदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी आहे. शिवसेना शिंदे गटातील 2 नगरसेवकांमध्ये किरण भांगले आणि हर्षाली थविल यांच्यात महापौर पदासाठी जोरदार अंतर्गत लढाई सुरू आहे. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून कोण बिनविरोध निवडून जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मालाड स्थानकावर शनिवारी लोकलमध्ये झालेल्या वादानंतर प्राध्यापक आलोक सिंग यांचा मृत्यू झाला होता. ओंकार शिंदे यांनी प्राध्यापकाला चिमटा मारून पळ काढला होता. पोलिसांनी आरोपीला लगेच अटक केली आहे, पण त्यावेळी शस्त्र सापडले नव्हते. बोरिवली जीआरपीने आता हत्येसाठी वापरलेले धारदार शस्त्र जप्त केले असून या प्रकरणात आणखी तपास सुरू आहे. नाशिक पोलिसांनी कुंदन परदेशी टोळीचा कना, मोडत, कुऱ्हाड, कोयते, चॉपर यांसारख्या धारदार शस्त्रांचा वापर करत रात्रभर शहरात दहशत माजवणाऱ्या 10 गुंडांसह एका युवतीला अटक करण्यात आली आहे. या टोळीवर खून, दरोडा, खंडणी, प्राणघातक हल्ला, वाहन चोरी व संघटित गुन्हेगारीसह 12 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे MCOC अंतर्गत कारवाई सुरू होणार आहे.
बार्शी तालुक्यात एका धक्कादायक घटनेत मेहुण्याने आपल्या भाऊजीची हत्या केली आहे। सुशील क्षीरसागर आणि ऋषिकेश क्षीरसागर यांची बहीण रेश्मा यांचा 1 वर्षापूर्वी प्रेम विवाह झाला होता। मात्र घरातील काही सदस्यांना हा विवाह मान्य नव्हता। जेवणादरम्यान सुशील आणि मेहुण्याच्या वादात ऋषिकेशने काचेची बाटली फोडून सुशीलवर वार केला। गंभीर जखमी झालेल्या सुशीलला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले गेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। पांगरी पोलीस ठाण्यात ऋषिकेश क्षीरसागर याच्या विरोधात गुन्हा दाखल नोंदवला असून पोलीस पुढील कारवाई करत आहे। यवतमाळ जिल्ह्यात केवायसी पूर्ण केल्यानंतरही 58,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही। राज्य महिला आणि बालकल्याण विभागाने याबाबत अहवाल यवतमाळ विभागाला पाठवला असून अंगणवाडी कार्यकर्त्यांना गृह चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत। पुढील 4 दिवसात अहवाल विभागाकडे सादर करावा लागणार आहे। चौकशीनंतर महिलांची पात्रता ठरवली जाईल आणि नियमाबाहेर लाभ घेतलेल्या महिलांना पात्र ठरवलं जाईल। राज्यातील हवामान सातत्याने बदलत असल्यामुळे सध्या कडाक्याची थंडी कमी असून ढगाळ वातावरण आहे। भारतीय हवामान विभागानुसार आजही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। काही भागात सकाळी धुके आणि दव पडू शकतं, तसंच तापमान 3-4 अंश डिग्री सेल्सिअसने वाढेल। थंडी कमी असली तरी मुंबईसह राज्यातील शहरांमध्ये वायू प्रदूषण सतत वाढल्याने श्वसनाच्या संबंधित समस्या वाढल्या आहेत। भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली याचं इंस्टाग्राम अकाउंट रात्री अचानक गायब झाल्याचं पाहायला मिळालं। इंस्टाग्रामवर विराट कोहलीचं नाव शोधलं असता त्याचा प्रोफाईल किंवा पोस्ट दिसत नाहीयेत। या प्रकरणावर अद्याप विराट कोहलीकडून किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही। विशेष म्हणजे विराटचा भाऊ विकास कोहलीचं इंस्टाग्राम अकाउंटही गायब झाल्याचा दावा केला जातोय। हे अकाउंट विराटने स्वतः डिलीट किंवा डिॲक्टिव्ह केलं आहे का की तांत्रिक अडचणींमुळे हे घडलंय, याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। विराट कोहली हा जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेला क्रिकेटपटू असून त्याचे 274 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत। शौर्य, जिद्द आणि असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वराज्य उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक आग्रा स्वारी आता रुपेरी पडद्यावर साकारणार आहे। औरंगजेबासारख्या कपटी बादशहाला बुद्धी, धैर्य आणि अचूक नियोजनाच्या बळावर दिलेले आव्हान म्हणजेच रणपती शिवराय स्वारी आग्रा। दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित हा भव्य मराठी चित्रपट महाराजांच्या नेतृत्व गुणाचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा प्रेरणादायी इतिहास उलगडतोय। हा चित्रपट 6 फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार असून चित्रपटात मृणाल कुलकर्णी, अभिजित श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत। महाराष्ट्राचा लाडका भाऊ अभिनेता रितेश देशमुख यांनी राजकारणात एंट्रीबाबत स्पष्ट केलं आहे की सध्या तो जे करतोय त्यात तो समाधानी आहे। त्यांनी म्हटलंय की राजकारणासाठी वेगळी कमिटमेंट लागते आणि लोकांचं प्रेम फक्त अभिनेता म्हणूनच मिळालंय। रितेशने सांगितलं की जे केल्याने आनंद मिळतो तेच करायला हवं, असं रितेश देशमुखने म्हटलं आहे। बॉलिवूडची राणी मुखर्जी सध्या तिच्या नव्या चित्रपट मर्दानी 3च्या प्रमोशन दरम्यान चर्चेत आली आहे। स्त्रियांचा सन्मान करण्याची सुरुवात घरातून व्हायला हवी। राणीच्या म्हणण्यानुसार जेव्हा पुरुष आपल्या पत्नीला किंवा आईला सन्मान देतो तेव्हा मुलं ते पाहून योग्य वागणूक शिकतात, असं राणी मुखर्जीने म्हटलं आहे। तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी।